टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबर। पूरा विश्वास है अगर पार्टी ने मुझे खड़ा किया है तो निश्चित ही गढ़चिरौली चिमूर लोकसभा सीट हम जीतेंगे। पहले से मेरा जनसंपर्क 2014 से संपूर्ण लोकसभा क्षेत्र में है। अब लोगों को परिवर्तन चाहिए। जनता अपने वोटों के माध्यम से परिवर्तन करेंगे, ये मुझे विश्वास है। मैंने पार्टी से विनती की है कि मेरा जो वोट बैंक है वो बढ़ता हुआ है और बीजेपी का कम वोट ग्राफ है। टिकट मांगने का अधिकार सबका है। पार्टी जिसे टिकट देगी वो लड़ेगा। जनता ने मेरे ऊपर विश्वास करना चाहिए। 2 बार मैं चुनाव लड़ा हूं, तीसरी बार प्रयत्न कर रहा हूं। गढ़चिरौली चिमूर क्षेत्र का विकास किए बगैर मैं रहूंगा नहीं, मुझे इतना आत्मविश्वास है। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। लोकसभा क्षेत्र म्हणून ओळखला जातो। इथले प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडित आहेत। वेगवेगळे जे सिंचनाचे प्रश्न, खाणीचे प्रश्न, बाकीचे, आणि तिथल्या माणसाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी मागील 2014ला जेव्हा काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली त्यावेळेस मला 3 लाख मतं मिळाली। भाजपला 5,35,000 मतं मिळाली। पराजयाचा फरक हा 2,35,000 होता। पुन्हा पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला 2019च्या वेळेस तिकीट दिली। माझं मताचं जे हे आहे ते 4,42,442 एवढं झालं आणि भाजपाचं 5,35,000च्या तुलनेमध्ये 19ला 5,19,000 झालं। माझं जो मतदान आहे 1,42,000 वाढलं आणि भाजपाचं 19,000 कमी झालं आणि त्यामुळे पराजयाचा जो फरक होता तो 77,000चा होता आणि त्यामुळे पुन्हा मी पक्षाला विनंती केलेली आहे की माझा जो मतांचा ग्राफ आहे तो वाढता ग्राफ आहे आणि भारतीय जनता पक्षाचा हा खाली येणारा ग्राफ आहे। त्यामुळे यावेळेस मला नक्की विश्वास आहे पक्षाने जर माझ्यावर विश्वास ठेवला आणि मदत केली तर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हे यावेळेस काँग्रेस पक्ष पहिलेपासूनच 2014 पासून माझा जनसंपर्क संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये आहे। मग तो बिना गुंडा असेल, लाहिरी असेल किंवा साले कसा दरे कसा असेल, चिमूरकडे BC बाकीचं संपूर्ण क्षेत्र पिंजून काढलेलं आहे। 2 वेळा लोकसभा लढवलेलं असल्यामुळे प्रत्येक घरापर्यंत नाव गेलेलं आहे। एक विश्वास लोकांमध्ये आहे की उच्च शिक्षित MBBS MD झालेला व्यक्ती हे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगून आहे अशा प्रकारचा जनसामान्यामध्ये विश्वास आहे। आणि मागील 2 वेळा जे तिथले स्थानिक तिथं खासदार आहेत त्यांचं काम कुठं काही दिसून येत नाही आणि कधीच लोकसभेमध्ये या क्षेत्राच्या विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला कुठं आढळून येत नाही। कोणताही ठळक अशा प्रकारचा विकास दिसून येत नसल्यामुळे लोकांना आता परिवर्तन पाहिजे आहे आणि परिवर्तन हे लोक मतदानाच्या माध्यमातून